महाराष्ट्र माझा 24 डिजिटल न्यूज चॅनल. भारताचा जीडीपी वाढला, आनंदाची गोष्ट आहे. भारत सरकारने आकडे जाहीर केले आणि तो जीडीपी 7.7% 2025-26 चा दाखवला. आपण पाहताय महाराष्ट्र माझा 24. मी प्रशांत देशमुख. शेती क्षेत्रात मंदी आहे. शेती क्षेत्र डबघाईला आलेलं आहे. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्र जिथं मंदी आहे, ज्या क्षेत्राशी मी निगडीत आहे ते डबघाईला आलेलं आहे. त्याचबरोबर सर्व्हिस सेक्टर जिथे खूप मोठा संघर्ष आहे, खूप मोठं कॉम्पिटिशन आहे, ते क्षेत्र अडचणीत आहे. इम्पोर्ट एक्सपोर्ट हे सुद्धा क्षेत्र तसं अडचणीत आहे. मग नक्की ही जी जीडीपीची वाढ आहे ती कोणत्या सेक्टर मधनं आली हे एकदा सरकारने जाहीर करावं. 2012-13ची जी पद्धत आहे ती बदलून सरकारने नवीन पद्धतीने जीडीपी काउंट करण्याची पद्धत जी अंगीकारली, त्याच्यामध्ये काही आकडे मॅनिप्युलेट केले जातात का हे पाहणं खूप महत्वाचं आहे. कारण जीडीपी वाढला याचा अर्थ देशाची प्रगती झाली, याचा अर्थ सर्वसामान्य माणसाला सुद्धा प्रगतीच्या वाटेवर आहे असं दिसून येतं. परंतु देशात महागाई आहे, देशात खूप मोठा भ्रष्टाचार आहे पॉलिटिक्समध्ये, देशात जे काही श्रीमंत लोक आहेत किंवा जो काही पैसा आहे तो साधारण 4% लोकांच्याकडे आहे. बाकीचे सगळे लोक जे मिडल क्लास किंवा लोअर क्लासमध्ये येतात. एवढं सगळं असताना जर जीडीपी वाढत असेल आणि जर ग्रोथ दिसत असेल, जर आपण चीनशी स्पर्धा करत असेल, तर नक्की ही ग्रोथ कोणत्या सेक्टर मधनं आली हे सरकारने जाहीर करावं. सरकारने आत्ताच एक गोष्ट जाहीर केली की त्यांनी महागाई दर मोजण्याचं जे काही पद्धत आहे ती सुद्धा आता बदलण्यात येणार आहे. म्हणजे आकडे हे मॅनिप्युलेट केले करण्यासाठी चाललंय का? आकडे हे कुठंतरी दाखवण्यासाठी चालले आहेत का? आपली जे काही अपयश आहे ते लपवण्यासाठी आकडे दाखवले जातात का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि सरकारने या गोष्टीचे उत्तर सर्व जनतेला देणे गरजेचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र माझा 24ला सबस्क्राईब करा. नवीन नवीन विषय, नवीन नवीन गोष्टी तुम्हाला या चॅनलवरती नक्की पाहायला भेटतील. धन्यवाद.